आज महायुती सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला, त्याच्याबद्दल 2 शब्द बोलावे म्हटलं. ज्यावेळेस मार्करवाडी प्रकरण गाजलं होतं, मार्करवाडी प्रकरणाहून अख्ख्या भाजपला आणि ईव्हीएम मशीनला टार्गेट केलं गेलं. तिथं गोपीचंद पडळकर साहेबांनी एक सभा घेऊन अख्खं मार्करवाडी प्रकरण शांत केलं. ज्यावेळेस भाजपचे वाईट काळ चालू होता, वाईट काळाचे दिवस होते, त्यावेळेस विरोधी पक्षातले लोक भारतीय जनता पार्टीतल्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा आई बहिणीहून शिव्या द्यायचे, त्यावेळेस त्यांना भिडायला गोपीचंद पडळकर साहेब पुढे जायचे, त्यांच्या विरोधात एकटे लढायचे. पडळकर साहेबांच्या गाडीवर दगडफेक झाली, जीवघेणा हल्ला झाला. आणि आता मंत्रिमंडळाचा विस्तार करताना तुम्ही अशा लोकांना मंत्रिपद दिलेत ज्यांची महाराष्ट्रात ओळख सुद्धा नाही, त्यांना कुणी काळं कुत्र बी ओळखीत नाही. काही लोकांचे तर असे नाव आहेत की ज्यांना महाराष्ट्रामध्ये ते आमदार आहेत की मंत्री हे सुद्धा लोकांना माहिती नाही. काय मंत्रिमंडळाचा विस्तार केलाय तुम्ही? जाऊ द्या, आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांसोबत एकनिष्ठ होतो.